करेंगे, सीधे आपको महाराष्ट्र ले चलते हैं जहां पर शरद पवार गुट की बैठक इस वक्त हो रही है। तस्वीरें इसके सामने आ रही है, सीधे आपको इस बैठक में लिए चलते हैं क्योंकि आज बैठकों का दौर महाराष्ट्र की सियासत में देखा गया और इस वक्त शरद से संसद विधिमंडळ अन्य सगळ्या संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा तालुका पक्षाचे पदाधिकारी, जे आपले सगळे विभाग आहेत, महिला, सेवादल, अल्पसंख्याक, मागासवर्गीय, या सगळ्यांचे पदाधिकारी, बंधू भगिनींनो, आजची ही बैठक एक प्रकारची ऐतिहासिक बैठक आहे. संबंध देशाचं लक्ष या बैठकीकडे आहे. संबंध देशात चर्चा आहे. 24 वर्षाच्या पूर्वी या मुंबई शहरामध्ये तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. शनिवारकांमध्ये बैठक झाली आणि संध्याकाळी शिवाजी पार्कवर लाखोची सभा झाली. पक्षाची स्थापना आपण केली. आज 24 वर्ष झाली. या 24 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नेतृत्वाची फळी उभी करण्यासाठी राष्ट्रवादीला यश आलं. अनेक कार्यकर्ते विधिमंडळात आले. कुणी आमदार झालं, कुणी खासदार झालं, कुणी मंत्री झालं. अनेक मंत्रिमंडळामध्ये अनेकांना काम करायला संधी मिळाली. आणि सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता सुद्धा राज्य सकट चालू शकतो हे राष्ट्रवादीच्या सहकार्याने देशाला दाखवलं. अनेक नवीन नेते तयार केले आणि मनामध्ये एकच भाव होती की या महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा. या महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये प्रकाश कसा येईल याची काळजी घ्यायची. आणि त्या कामामध्ये तुमच्या कष्टानं आपण यशस्वी झालो. आज आपल्याला आणखीन पुढे जायचं आहे. संकट खूप आहेत. ती संकट ज्यांची वैचारिक भूमिका देशाच्या हिताची नाही अशांच्या हातामध्ये देशाची सूत्र आहेत. ज्यांच्या हातामध्ये सूत्र आहेत त्यांच्या पुढं त्यांच्या सहकार्यांना सुद्धा त्यांच्या मनात असलेल्या कल्पना मांडण्याच्या संबंधीच्या मर्यादा आहेत. केंद्र सरकारमध्ये मी अनेकदा काम केलं. मनमोहन सिंगांच्यावर काम केलं. त्याच्या आधीच्या रावसाहेबांच्या मंत्रिमंडळात काम केलं. विरोधी पक्ष नेता म्हणून दिल्लीत काम केलं. या सगळ्यांची कामाची पद्धत बघितली. एखादी गोष्ट योग्य नसेल, जनतेची भावना वेगळी असेल तर त्या संबंधीचा सुसंवाद साधणं, त्याचा मार्ग काढणं हे सूत्र या देशामध्ये अनेक वर्षापासून चालू. आज चित्र बदलले.
संवाद संपलाय. लोकशाहीमध्ये विरोधक असोत, सहकारी असोत, याच्यात सुसंवाद पाहिजे. नेतृत्व करणारे लोक, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, 4 वेळेला मुख्यमंत्री होतो. माझी पद्धत असायची, एखादा महत्त्वाचा निर्णय आपण घेतला तर त्या निर्णयाच्या संबंधी सामान्य माणसात काय प्रतिक्रिया आहे ही जर जाणून घ्यायची असेल तर संवाद ठेवावा लागतो, लोकांशी बोलावं लागतं, लोकांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. जे अयोग्य असेल तर ते दुरुस्त करण्याच्या संबंधीची मानसिकता ठेवावी लागते. आज देशामध्ये हा संवाद नाही. आम्ही सगळेजण सत्ताधारी पक्षात नाही आहोत, पण लोकांच्या मध्ये आहोत. आणि त्यामुळं कधी काही जी सामान्य माणसाची दुःखाची स्थिती समजते, त्याचा मार्ग काढण्याची इच्छा असते, पण संवाद जर नसेल राज्यकर्त्यांचा आणि सहकार्यांचा तर या सगळ्या गोष्टी मर्यादा असतात. आणि तेच करून आज देशाच्या सगळ्या राज्याच्या जनतेच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे. एका बाजूने हे चित्र आहे आणि दुसऱ्या बाजूनं आम्ही लोकांनी प्रयत्न सुरू केले की लोकशाही टिकवायची असेल, संसदीय पद्धतीला शक्ती द्यायची असेल तर हा संवाद चालू करण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हा पहिला संवाद आम्ही सत्ताधारी पक्षात जे नाहीत त्या सगळ्यांना संघटित करायला सुरुवात केली. काही बैठका घेतल्या, बिहारमध्ये पाटण्यामध्ये आम्ही जमलो, अनेक पक्षांचे नेते जमले. उद्याच्या 17 आणि 18 तारखेला बंगलोरला पुन्हा एकदा आम्ही सगळे एकत्र येतो, देशाच्या प्रश्नाची चर्चा करतो. कुठलाही व्यक्तिगत विषय त्या ठिकाणी मांडत नाही. आणि हे जसं करायला लागलं तशी ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्यात अस्वस्थता निर्माण व्हायला लागली. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 8 दिवसाच्या पूर्वी एक भाषण केलं, मला तो भोपाळला मध्य प्रदेशमध्ये. आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेस पक्षाने इतक्या कलाकृतीचा भ्रष्टाचार केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 70 लाख कोटीचा भ्रष्टाचार केला, 70,000. आणि हे सांगत असताना राज्य सरकारी बँक आणि इथं फार बांधणारे खातं याचा उल्लेख केला. प्रधानमंत्र्यांनी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कुठलीही विधानं आदर नसताना करणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. पण विधानं केली. या प्रधानमंत्र्यांचं एक वैशिष्ट्य आहे. एकदा ते बारामतीला आले आणि बारामतीच्या सभेत त्यांनी सांगितलं की देश कसा चालवायचा, प्रशासन कसं चालवायचं हे पवारसाहेबांचं बोल धरून मी शिकलो. त्याच्यानंतर निवडणुकीच्या काळात आले, प्रचंड शिवीगाळ केली. जे देशाचं नेतृत्व करतात या सगळ्यांनी बोलण्याच्या संबंधीची काही काळजी घ्यावी लागते. आरोप करायचे तर नुसते आरोप करून चालणार नाही. खरं जर तुमचं चुकीचं काम केलं असेल तर त्या संघटनेची कारवाई केली पाहिजे. त्याच्यात सत्य जे सांगतो ते सांगितलं पाहिजे. पण ती त्याच्यामध्ये तेवढी धमक त्यांनी दाखवली नाही. आणि त्याचं कारण हे की आपण देशाचे नेते आहोत.
राजकीय पक्षाचे नेते आहेत, पण ज्यावेळेस देशाचा नेता म्हणून आपण जनमानसाच्या समोर बोलतो त्यावेळेस त्या प्रकारची सभ्यता आणि मर्यादा या पाळल्या पाहिजे आणि त्या पाळल्या जात आरोप केले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका व्यस्त आहे असं तुम्हाला वाटत असेल तर कालच्या शपथविधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला का घेतलं बरोबर? तुमचं मंत्रिमंडळ कसं आहे, काय सांगायचं या संबंधीचं? याचा अर्थ असा आहे की हे राज्यकर्ते पाहिजे ते बोलतात, आधार नसलेल्या गोष्टी बोलतात आणि एक प्रकारचं जनमानसामध्ये वेगळं वातावरण तयार करायचा प्रयत्न करत असतात. आज विधिमंडळाचे सभासद, सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार अनेकदा आम्हाला खाजगीत सांगतात की असं असं घडतं. तुम्ही चर्चा का करत नाही विचारलं, नाही ते शक्य नाही. आम्ही बघितले, इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना बघितलं, नंतरच्या काळामध्ये राजीव गांधींच्या काळात बघितलं, नरसिंहरावच्या काळामध्ये बघितलं, मनमोहन सिंगांच्या काळामध्ये बघितलं. साधारणतः दर मंगळवारी पार्लमेंट सुरू असताना खासदारांची बैठक व्हायची आणि मुक्तपणानं खासदार आपल्या भागातल्या प्रश्नाची किंवा प्रशासनाच्या चुकीची वक्तव्य त्या ठिकाणी करत असत, त्याबद्दलचा कुणी गैरसमज करायचा नाही. पण आज संवाद संपला, बोलायची छाती नाही आणि त्याचा परिणाम हे राज्य, हा देश आपल्या मुठीत ठेवून मी चालू शकतो ही स्थिती आज देशात निर्माण झालेली आहे. आमदारांना दम येते. नवी फेरी तयार करण्याच्यासाठी कुणी प्रयत्न केले तर त्याच्यामध्ये अडथळे, अनेक गोष्टी सांगता येतील. साध्या गोष्टी आहेत. महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी बाजूला जायची भूमिका घेतली. माझी काही तक्रार नाही, मला दुःख आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विधिमंडळामध्ये आणण्याच्यासाठी मेहनत केली, कष्ट केले, घाम गाळला. त्यांच्या कष्टातून ते निवडून आले. संधी मिळाली विधिमंडळात जायची आणि ती ज्या कार्यकर्त्यांनी कष्ट करून ही चांगले दिवस आणले त्यांना विश्वासात न घेता, पक्षाला विश्वासात न घेता वेगळी भूमिका घ्यायची आणि जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही हे आपण लोकांच्या समोर कालच्या निवडणुकीत मांडलं, त्याच्यात लोकांची संमती घेतली, त्या विचाराच्या पंक्तीला जाऊन बसणं हे योग्य नाही. लोकशाहीच्या दृष्टीनं एवढंच त्या ठिकाणी सांगायचं. राज्य नाही त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण दिसतंय काय, पक्षाच्या ऑफिसमध्ये काहीतरी गडबड केली गेली, काही लोकांनी चालला घेतला. ऑफिस कोणाचं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहात का? तुम्ही सांगतो आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस, आम्हीच सांगितलं. आता हे कसं म्हणता येईल? उद्या कुणी उठलं आणि मी काँग्रेस पक्ष सांगायला गेलं, मी शिवसेना सांगायला गेलं, मी भाजप सांगायला गेलं, याला काही अर्थ आहे? आणि त्यामुळं अशा प्रकारचं मत सांगून भूमिका मांडून ताबा घेणं ही गोष्ट लोकशाहीमध्ये योग्य आहे, पण ती झाली. माझं उदाहरण सांगतो. काँग्रेसमध्ये आम्ही लोक होतो. मी टिळक भवन हे आमच्याकडे होतं, बसले सहकारी. आणि त्याच्यानंतर नवीन पक्ष काढायचा निर्णय आम्ही घेतला. टिळक भवन सोडून दिलं. त्यांची प्रॉपर्टी काँग्रेस पक्षाची होती, ती आम्ही हिसकून घ्यायची वेळ आवश्यकता नव्हती, आमच्या हातात होती. आणि काय झालं काय नाशिकला पक्षाची प्रॉपर्टी काही लोक येतात
पोलिसांची मदत घेतात आणि त्या ठिकाणी ताब्यात घेतात आणि सांगतात या पक्ष आमचा आहे. ही घड्याळाची खून आमची आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणू शकता की निवडणूक आयोगानं घड्याळाची खून कुणाला दिली हे सगळ्या देशाला माहिती. आणि मी तुमच्यासाठी सांगतो, खून कुठं जाणार नाही ही गोष्ट खरी आहे. पण खून हे देशाचं राजकारण करत नाही. माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये मी अनेक निवडणुका लढलो. 1967 साली पहिली निवडणूक मी केली तर माझी खून वैल दिली होती. तुम्हाला आठवतं एकेकाळी काँग्रेसची खून वैल दिली होती. त्यानंतर काँग्रेसमध्ये 2 भाग झाले, इंदिरा काँग्रेस, स्वर्णसिंग काँग्रेस. त्याच्यामध्ये आमची खून गेली, वैल दिली दोघांची गेली. मग आमची खून आली गाय वासू. कदाचित काही लोकांना माहीत असेल, गाय वासू. हा, तर ते गेलं नका विसरू. त्याच्यानंतरच्या काळामध्ये सरकार आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये हात आला, पंजा, आणि त्याच्यानंतर घड्याळ आलं. आता आम्ही हातात घड्याळावर लढलो, हातावर लढलो, चरख्यावर लढलो, गायवासुर लढलो. काय कशात काही कमतरता नाही. त्यामुळे कोणी सांगत असेल की चिन्ह आम्ही घेऊन जाऊ, चिन्ह जाणार नाही, जाऊन देणार नाही. पण चिन्ह घेऊन जात असं तर कुठलंही चिन्ह असं जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये त्या पक्षाचा विचार आणि कार्यकर्त्याची भूमिका सखोल आहे, तोपर्यंत काही चिंता करण्याचं कारण नाही. या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. आज अनेक गोष्टी सांगता येतील. मी काही मित्रांना त्यांच्याबद्दल काही भाष्य करू इच्छित नाही. आज काही लोकांनी भाषणं केली, माझ्याबद्दलही काय बोलले, पण बोलताना एक सतत सांगत होते की आमचे गुरु आहेत. तुम्ही आज जर आमच्या काही मित्रांचं एक वेगळं काही बैठक झाली, मेळावा झाला, त्या सगळ्याच्या पाठीमागचे फोटो बघितले. त्या फोटोत सगळ्यात मोठा फोटो होता माझा. आज मुंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पोस्टर लावली, त्याचा फोटो माझा. त्यांना माहिती आहे की आपलं नाणं चालणार नाही. त्यामुळे जे नाणं चालेल ते चालणारं नाणं घेतलं पाहिजे. कारण त्यांचं नाणं खरं नाही आहे, खणखणं वाजत नाही आहे, हे नाही लोक ओळखतील. त्यामुळे नको की साधन लावून टाकायच्या ठिकाणी फोटो दाखवा पाहिजे. अनेकांनी सांगितलं, काही लोकांनी भाषणं केली. याचा उल्लेख या ठिकाणी आत्ता केला जयंत